युद्धाचा घडा भरलाय। पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे। त्यासाठीच आता भारताने कंबर कसलेली आहे। भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे। त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। यामध्ये एअर स्ट्राइक अलर्ट, सायरन, क्रॅश ब्लॅक आउटसह विशेष प्रशिक्षण दिलं जातं। पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेमध्ये क्रॅश ब्लॅक आउटसह मॉक ड्रिल करण्यात आलं होतं आणि यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल खेळण्यात आलं होतं। त्याला आता 5 दशकांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। तर सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्र सरकारने काय सूचना केलेल्या आहेत ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशभरामध्ये 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर रेड, सायरन अलर्ट दिला जाणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण यासाठी द्या असंही सांगण्यात आलंय। तर युद्धस्थितीमध्ये स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण द्या असंही सांगण्यात आलं आहे। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट घ्यावं, कशा पद्धतीने घेतात याचं सुद्धा मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद करावे असंही सूचित करण्यात आलंय। तर महत्त्वाची ठिकाणं आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करा असंही सूचित करण्यात आलंय। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। ज्यावेळेला सायरन वाजतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे, कारण जर लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल।